वैभव आणि प्रतीक ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि गोलंदाजीसाठी मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नितीन सज्ज होतोय. नेक्स्ट मॅच एका बाजूला जय हनुमान साबळेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये भवानीनगर सळवे टीम. बघा इनिंग ब्रेकमध्ये तुमचा देखील टॉस होईल. दोन्ही टीम याची दक्षता घ्या. नेक्स्ट मॅच जय हनुमान साबळेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये भवानीनगर सळवे संघ. मॅचला सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. नितीन यांचा पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज होत असताना मात्र वैभव स्ट्राईकला. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. पहिल्या बॉलवरती सिंगल येते. संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. श्री गणेश होत असताना टीम मान्याची वाडी या संघाचा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला. आकू टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप तिथे केलाय. कुठली धाव नाही आहे. हा डॉट बॉल असताना मात्र पाहायला मिळतोय. तीन बॉलचा खेळ चाललाय. एक धावा धावफलकावरती लागली आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवण्याचा प्रयत्न आणि फेकी खराब पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा अंपायरचा. सन्मान्य आदरणीय किरणजी साळुंके साहेब. ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने मात्र गुदगुल्या करत बॉल चाललाय अगदी एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी चांगला स्टॉप तिथे केला. 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील. आपण जर पाहिलं शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आहे ना. चांगला स्टॉप तिथे केलाय. पहिले षटक इथे समाप्त होत असताना मात्र पाहायला मिळतंय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 या धावसंख्येवरती. सुरेश येत असताना मात्र पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकासाठी सुरेश आलाय. थोडंसं स्पीडअप ठेवायचंय कारण बघा आपण 20 मिनिटाचा तुम्हाला अवधी दिलाय. 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवणं कुठेतरी गरजेचं आहे. ते रायगडवाल्यांनी मारलं तिकडे. संत बाळू म्हणजे आपल्याला पश्चिम महाराष्ट्र रनर अप गणेश शिंदे रनर अप. 84 मारलेला त्यांनी. 84 मारलेला त्यांनी. सुरेश सज्ज झालाय दुसऱ्या षटकासाठी. रन निघालाच नाही. ओव्हर होते. ऑफ ट्रॅकर बॉल होता. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. येस अंपायर बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती मात्र जरूर ऍड होईल. एक धाव मात्र नक्कीच येईल पहिल्या बॉलवरती सुरेश यांच्या.
इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. क्षेत्ररक्षक आहे कव्हर रिजन मधून अगदी फेकी चांगली पाहायला मिळाली. तिथे आपण पाहायला गेलं तर एकच धाव इथं असताना मात्र पाहायला मिळते. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसवतंय, जाऊन पोहोचतंय, ते म्हणजे 8 या धावसंख्येवरती. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न होतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. आणखीन एक चांगला बॉल सुरेशच्या माध्यमातून हाताळला गेलाय. हाफ ट्रॅकर बॉल लॉफ केलाय बॉलला. अगदी डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि अप्रतिम असा कॅच विनोद होते. अगदी चांगली कॅच पकडली आणि विकेटचं पतन. नवीन बॅटर पाठवायचं लगेच. नेक्स्ट मॅच एका बाजूला जय हनुमान साबळेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम भवानीनगर सळवे. दोन्ही टीम कॅप्टन आपण तयार राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस होईल. घ्या मॅचला थोडीशी गती द्यायची. बॅट्समन जा लगेच. कोण आला बॅट्समन दादा? विकास आलाय. संघाचा विकास करेल काही मात्र बघायचंय, कारण टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 8 या धावसंख्येवरती स्थिर आहे. दुसरं षटक मार्गस्थ सुरेशचं. आल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगला स्टॉप तिथे केलाय, परंतु तिथे आपण तिसऱ्या धाब्यासाठी ही जागा सोडली होती, परंतु थांबवलाय. चांगला कॉल तिथे पाहायला मिळाला. ओव्हरची पुन्हा एकदा समाप्ती होते. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय. 10 ऑन स्कोर कार्ड. टीम मोरिया 11 मान्याची वाडी. सन्माननीय आदरणीय किरणजी साळुंके साहेबांचा योजित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. मायेची आपुलकीची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील यशोदित सन्मान. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आज ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान क्रिकेट क्लब उधवणे आयोजित ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2025 हे दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. जाऊया मॅचच्या दिशेने. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, 2 पावलं पुढे आला होता. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु बीट करून पाठीमागे चाललाय. कोयना सुपुत्र टीमचे संघ मालक अर्थातच राहुल दादा पेंढारकर साहेब गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र पाहायला मिळत आहेत. महत्वाचं मोलाचं सहकार्य सातत्याने मात्र PTPL ला राहिलंय आणि त्यांची टीम या PTPL मध्ये खेळताना पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सुरेश आहे. ओहो, अप्रतिम झेल बसला. त्यानंतर मात्र ही कॅच पकडली आहे. तोल सांभाळत असताना मात्र चांगला झेल लॉंग ऑफ मध्ये पकडलाय आणि राहुल दादांच्या गोलंदाजी मधून एक विकेट जरूर आली आहे आपल्या संघासाठी. वेलकम टीम जय हनुमान साबळेवाडी संघ. इन ऍक्शन पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. वरंडेवाडी बरोबर आहे. न्यू स्टार इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. परत एक वेळा सुरेशच्या हातामध्ये कॅच. त्याच दिशेला सलगचे 2 कॅच सुरेशने पकडलेत. राहुल दादांची गोलंदाजी प्रभावित करून गेली आहे. काय गोलंदाजी राहिली आहे आज. वेगळ्याच ढंगामध्ये रंगामध्ये राहुल दादा पेंढारकर मैदानाच्या आतमध्ये उतरले. त्यांनी गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र छाप सोडली आज.
आणि हॅट्रिक जर आली तर अमित दादा कदम यांच्याकडनं 5,000 रुपये पारितोषिक दिलं जाईल. टीमची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अमित दादांच्या माध्यमातून हॅट्रिक विकेटसाठी 5,000 रुपये. हॅट्रिक होईल का हे मात्र बघायचंय. खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय. मिडॉन तैनात, डायरेक्ट हिट, परंतु अगदी सुरक्षित पोहोचलेत क्रीज मध्ये. वेगाने ही धाव कंप्लीट केली. टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. शेवटचा बॉल. टप्प्याचा बॉल होता. टप्पा थोडासा पुढे ठेवला आणि याही बॉलवरती कुठलीही धाव नाही आली आहे. चांगलं षटक राहिलं राहुल दादांचं. 3 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 12. लॉस ऑफ दी 3 विकेट. आणि अंतिमच्या षटकासाठी मात्र सचिन आलेत. चला थोडंसं स्पीडअप घ्या आणि नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी कॉल देईन. जय हनुमान साबळेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये भवानीनगर सळवे संघ. कॅप्टन दोन्ही आपण तयार राहायचंय. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, पिक केलं बॉलला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला बिग हिट केलाय षटकारासाठी. 6 धावा. मधली ड्राइव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे सुरेश. वेगाने एक धाव. इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक आहे पॉइंट रिझन मधून वेगाने तो फेकी केली आहे. लाईव्ह बघितली असेल ना मॅच. आपली मॅच. चला 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 चला. परत एक वेळेला लॉफ केलाय बॉलला. एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदना दिली आहे. मेन बॅट्समन आत्ता आली आणि मला आम्ही खतर मात्र किती झाला भाऊ? बघा 3 षटकामध्ये धावा रोखल्या होत्या, परंतु शेवटचं अंतिम स्लॉगिन षटक आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होतो. टीमची धावसंख्या 24. फ्लिप केलाय बॉलला आणि पाठवलंय. फ्लिक ऑफ द रिस्क. षटकारासाठी शेवटच्या बॉलवरती मात्र षटकार आलाय. हा जर बॅट्समन आधी आला असता तर कुठेतरी संघाची धावसंख्या 40 पार गेली असती. टीमची धावसंख्या झाली आहे 30 विजयासाठी लक्ष्य 31 धावांचं. नेक्स्ट मॅचचा टॉस एका बाजूला जय हनुमान स्पोर्ट्स साबळेवाडी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये भवानीनगर सळवे संघ.
सर मी नंबर पाठवला निलेश सरांचा एकदा बोलून घ्यायला बोलणं झालं हो मी बोललोय ते बोलले मला वेळ असेल तर नक्की जाईल एकदा बोलणं 2 मिनिटं सर काय म्हणते सापेवाडी टीम आणि भवानीनगर सर्वे टीम कॉल कोणाचा असेल देऊयात देऊयात सर्वे टीमला येस छापा काटा तुम्हाला कॉल करायचा आहे दादा स्विंग दी कॉइन छापा कॉल छापाच आहे येस एक छान फोटो घेऊयात थँक्यू काय बोलतोस टॉस जिंकलाय बॅटिंग बॉलिंग कोणता डिसिजन चॉईस करशील बॉलिंग काही म्हणजे एक कॅप्टन म्हणून काय विचार करतो बॉलिंग डिसिजन तुझ्या कॅप्टनशिपमध्ये का महत्त्वाचं आहे की काही धावा अडवायच्या बॉलिंग अटॅक तुझ्याकडे चांगला आहे का असं काही बॉलिंग अटॅक चांगला आहे म्हणून पहिली बॉलिंग सर्वे टीम भवानीनगर कसा प्रवास राहिला यंदाचं सीझन काही ट्रॉफी आलेत का तुमच्याकडे एक आले वाव आणि एक महत्त्वाचा प्रश्न हल्ली प्रमोद जो तुमच्या टीममध्ये खेळतोय तो कुठे दुबईला वगैरे जाऊन आलाय का कारण की त्याचा चेहरा अगदी गोरा झालाय सर मला टीमला विचारायचं त्याच्यासाठी काय बोलशील प्रमोद हल्ली खूप हँडसम दिसू लागलाय कुठे बाहेर गावी पाठवलेलं तुम्ही त्याला नाही नव्हता पाठवला थँक्यू सो मच सर दुसऱ्या बाजूला साबेवाडी टीम जर्सी फुल मस्तपैकी जर्सी आहे टीमची काय बोलतं साबेवाडी टीमच्या प्रवासाबद्दल प्रवास खूप खडतर चाललाय आता थोडा बॅड पॅच आलाय का टीमकडे मी योग्य बोलत असेल थोडा बॅड पॅच चालू आहे का तुमचा आयकॉन वगैरे थोडा बॅड पॅचमध्ये आहे का हो नक्कीच बॅड पॅच चालू आहे आता कमबॅक जोरात होणार भाई नक्कीच होणार जोरात सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटणार नक्की भेटणार सगळ्या प्रश्नाची उत्तर वाव यार भारी वाटलं बोलून थँक्यू सो मच मॅचच्या दिशेने जाऊयात टॉस जिंकला भवानीनगर सर्वे टीम दे वॉन्ट टॉस सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट थँक्यू मालदण टीमसाठी शुभेच्छा आलेत आमचे साबळेवाडीचे डेप्युटी सरपंच आणि त्याचबरोबर साबळेवाडी टीमसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा साबळेवाडीचे डेप्युटी सरपंच सन्माननीय संपतरावजी साबळे साहेब यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आलेत ते मॅचचा आनंद घेत आहेत त्यांच्या माध्यमातून मालदण आणि साबळेवाडी दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आलेत थँक्यू सो मच साहेब आशिष सरांकडे जाऊयात मॅचची एक छान कहाणी ऐकूयात पहिलाच बॉल वाईट बॉल हाताळलाय वाईट+1 2 धाबा आल्यात नक्कीच लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला हा बॉल मात्र पाहायला मिळाला फ्लिप केलाय ऑन साइडला मात्र हलक्या हाताने ढकलून दिले चेंडू अगदी चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये एक धाव मात्र नक्कीच येईल सिंगल येते आणि टीमचं टार्गेट आपण जर पाहायला गेलं तर 31 धावांचा पाठला करायचा आहे विजय गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळतोय ऑन साइडला फेकून दिलाय शॉर्ट पुल होतोय सक्सेसफुल वंडरफुल पॉवरफुल स्ट्रोक
अगदी अप्रतिम मॅच सुरू आहे. एका बाजूला मालदण आणि त्यांच्या विरोधामध्ये मानेची वाडी. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 31 धावांचं टार्गेट सेट करत असताना मात्र पाहायला मिळाली टीम मानेची वाडी. परंतु अगदी आपण जर पाहायला गेलं तर सेकंड इनिंग सुरू असताना मात्र सुरुवात चांगली केली मालदण टीमने. परत एक वेळ अगदी खोलात टाकलेला बॉल होता. टप्पा थोडा पुढे ठेवला. ओव्हर पिच चेंडू आणि जिथे आपण पाहायला गेलं तर चांगला फटका आलाय. मोठा फटका आलाय परंतु फटका फसलाय. कॅचचा कॉल होता. कॅच ड्रॉप झाली आहे. प्रयत्न चांगला होता. मिड ऑफच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न झालाय. वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. बॅकअप चांगलं पाहायला मिळतंय. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 11. या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. 11 ऑन स्कोर कार्ड. मॅच स्पीडअप ठेवायची थोडीशी. 15 बॉल मध्ये आता 20 धावांची गरज आहे. त्याच्यावरती आक्रमण केलंय. हा देखील बॉल पाठवलाय. सीमा रेषा पार. षटकार. आता बहुतेक 500 लावतील या षटकारासाठी. म्हणजे नंतर 1000 नंतर 1.5 म्हणजे मॅच फिनिश. लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न आहे. विजयासाठी 7 धावांची गरज आहे. परंतु कमबॅक करावं लागेल अमोलला. गोलंदाजी मधून अमोलला आता कमबॅक करणं कुठेतरी महत्वाचं आहे. परत एक वेळा समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ तैनात आहे. एकच धाव. चांगलं कमबॅक अमोलच्या माध्यमातून झालंय. हा टप्पा ही लाईन लेंथ अगदी चांगली पाहायला मिळाली अमोलच्या माध्यमातून. परंतु विकेटच्या शोधामध्ये टीम मानेची वाडी. प्रारंभिक जोडी फोडण्यामध्ये कुठल्याही गोलंदाजाला यश आलं नाहीये. परंतु अमोल कमबॅक करून देईल काही मात्र बघायचं आहे. वेलकम अमित दादा. अमित दादा सुर्वे यांचं करताना मनापासून अधिक स्वागत करतो. आणि PTPL ला खूप सहकार्य राहतं अमित दादाचं. आणि न्यू कार त्यांची नवीन लक्ष्मी त्यांच्या घरी आली नवीन कार. आणि त्याची आज पार्टीही त्यांनी ठेवली आहे. त्यासाठी थँक्यू सो मच. असंच तुम्ही कार घेत राहा. अशाच पार्टी देत राहा. आणि निलेश दादा त्यांचे मेहुणे देखील लाडके मेहुणे आज आलेले आहेत. दोघांचं मी स्वागत करतो. वेलकम दादा. आपल्या दोघांचं मनापासून अधिक स्वागत सुस्वागतम. त्याचबरोबर DJ सौजन्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. अर्थात श्रीरंगजी साळुंके साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सन्माननीय आदरणीय श्रीरंगजी साळुंके साहेब. आज संपूर्ण उधवणे गावचे ग्रामस्थ सगळे सपोर्ट ज्यांनी उधवणेच्या या टीमला केलाय, या आयोजनाला केलाय, सगळे स्पॉन्सर आज सगळे ग्रामस्थ वेळेतला वेळ काढून येतील. सगळ्या ग्रामस्थांचं आम्ही कौतुक करतो. सगळ्या ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो. आणि आज सगळे मान्यवर रविवारच्या दिवशी उपस्थित राहतील त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो.
आणि इथे चौकार जरूर आलाय आणि चौकारच्या मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. विजयासाठी फक्त 1 धावांची गरज आहे. चला टीम भवानीनगर सळवे टीम आपण तयार राहायचंय. चांगला बॉल तिथे हाताळलाय. ऑन साइडला अगदी विजयाचा षटकार ठोकलाय. 6 धावा आल्यात आणि या मॅच मध्ये विजेता संघ मालदन संघ, हरकत नाहीये टीम मानेची वडी संघ. प्रयत्न चांगला राहिला, चांगली मॅच पाहायला मिळाली, हरकत नाहीये. एक मॅच हरली म्हणून कुठलाही खेळाडू संपत नाहीये आणि एक मॅच हरली म्हणून कुठलीही टीम संपत नाहीये. येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा देऊया.